नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन बेस्ड PYQ बघणार आहोत। मित्रांनो, वन वर्ड सबस्टिट्यूशन हा असा टॉपिक आहे ज्या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारले जातात। प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला एक ना एक प्रश्न वन वर्ड सबस्टिट्यूशनवर बघायला मिळेल। आज आपण ज्या पद्धतीने एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात वन वर्ड सबस्टिट्यूशनवर ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। आजचे लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत, तर लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा शेअर करा। आणि मित्रांनो, या लेक्चरचे PDF नोट्स तर मी तुम्हाला देणारच आहे। समोर मी ते लेक्चरमध्ये सांगणार आहे की ते तुम्हाला कुठे मिळतील। प्लस त्या व्यतिरिक्त आजच्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त जे वन वर्ड सबस्टिट्यूशन एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत तेही मी त्या PDF मध्ये ॲड करणार आहेत। तर चला मग सुरू करूयात आपल्या लेक्चरला वन वर्ड सबस्टिट्यूशनवर। ओके, तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे। हे बघा मित्रांनो, या पद्धतीने वन वर्ड सबस्टिट्यूशनवर क्वेश्चन्स येतात। ओके, तर पहिला प्रश्न बघूयात की चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ सेंटेन्स। म्हणजे असा एक सेंटेन्स दिलेला असतो आणि त्या सेंटेन्समध्ये सेंटेन्सच्या कोणत्या तरी भागाला अंडरलाइन केलेलं असते आणि त्या सेंटेन्सच्या व्यतिरिक्त त्या भागाच्या व्यतिरिक्त कोणता असा एक वर्ड येऊ शकतो, कोणता असा एक शब्द येऊ शकतो, तो आपल्याला ओळखायचा असतो। ठीक आहे, तर आपला पहिला प्रश्न आहे की हॅव यू अरेंज्ड अ मीटिंग विथ अ पर्सन हू कंपाइल्स डिक्शनरीज। म्हणजे या वाक्याचा अर्थ असा होतो की तू माझी मीटिंग अरेंज करू शकतोस का अशा व्यक्तीसोबत जो काय करतो, डिक्शनरीज गोळा करतो। कंपाइल म्हणजे गोळा करणे, कलेक्ट करणे। ठीक आहे, तर अशा व्यक्तीला काय म्हणतात? तर अशा व्यक्तीला म्हणतात लेक्सिकोग्राफर। ओके, लेक्सिकोग्राफर म्हणजे असा व्यक्ती जो काय करतो, डिक्शनरी म्हणजे शब्दकोश। ओके, हे लक्षात ठेवायचं, डिक्शनरी म्हणजे शब्दकोश, शब्दकोशला जमा करतो किंवा लिहितो। ठीक आहे, जमा करणे किंवा लिहिणे त्याला म्हणतात लेक्सिकोग्राफर। आता मित्रांनो, लेक्सिकोग्राफर हा वर्ड, हा शब्द कुठून आला? तर लेक्सी म्हणजे होतं शब्द किंवा स्पीच। ठीक आहे, आणि ग्राफर म्हणजे होतं रायटर, म्हणजे जो लिहितो, लेखक। ठीक आहे, तर जो व्यक्ती डिक्शनरी लिहितो किंवा ते डिक्शनरी जमा करतो त्याला म्हणतात लेक्सिकोग्राफर। ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे। ओके, आता ऑप्शन्सचेही मिनिंग बघूयात, कारण ऑप्शन्सही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात। तर त्याच्यानंतर आहे कार्टोग्राफर। आता कार्टोग्राफर म्हणजे काय होतो? आता कार्टोग्राफर म्हणजे असा व्यक्ती जो काय करतो, मॅप ड्रॉ करतो किंवा मॅप प्रोड्यूस करतो। ठीक आहे, म्हणजे असा व्यक्ती जो आपला जो मॅप काढला आहे, जसं आपला भारताचा मॅप आहे, नकाशा आहे, तो कोण काढतो? भारताचा नकाशा झाला, नॉर्मल कोणताही नकाशा, कोणत्या बिल्डिंगचा नकाशा, तर ते काम कोणाला दिलं जाते? कार्टोग्राफरला दिलं जाते। ठीक आहे, कार्टो म्हणजे होते मॅप आणि ग्राफर म्हणजे जो लिहितो। ठीक आहे, आता सेकंड आहे फिलॅटेलिस्ट। आता फिलॅटेलिस्ट म्हणजे काय होतो की असा व्यक्ती जो स्टॅम्प कलेक्ट करतो, हा अत्यंत महत्त्वाचा आहे, हा एक्झाममध्ये खूपदा आलेला आहे। फिलॅटेलिस्ट म्हणजे अ पर्सन हू कलेक्ट्स और स्टडीज स्टॅम्प, जो स्टॅम्पबद्दल काय करतो, अभ्यास करतो किंवा स्टॅम्प जमा करतो। ऑप्शन डी होतं आपलं लिंग्विस्ट। आता लिंग्विस्ट म्हणजे अ पर्सन स्किल्ड इन फॉरेन लँग्वेजेस और द स्टडी ऑफ लँग्वेज, म्हणजे असा व्यक्ती जो फॉरेन लँग्वेजची स्टडी करते किंवा कोणत्याही भाषेचा अभ्यास करते त्याला म्हणतात लिंग्विस्ट। तर हेही तुम्ही ऑप्शन्स जे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे। ठीक आहे, आता दुसरा प्रश्न बघूयात। मित्रांनो, हे जे सगळे प्रश्न घेत आहे मी ते तुमच्या एक्झाममध्ये आलेले आहेत आणि पुन्हा येण्याची पूर्णपणे शक्यता आहे। तर तुम्ही जे आलेले आहेत प्लस ऑप्शन्सही तुम्ही चांगल्याने लक्षात ठेवायला पाहिजे। ठीक आहे, आता दुसरा प्रश्न सेम त्याच प्रकारचा आहे। तर दुसरा प्रश्न आहे, आय एम प्लॅनिंग अ स्टे फॉर अ शॉर्ट टाईम इन विना। म्हणजे की मी प्लॅन करत आहे, मी छोट्या ड्युरेशनसाठी, शॉर्ट टाईम म्हणजे काही काळासाठी मी कुठे शिफ्ट होईल? विना काय आहे? कॅपिटल ऑफ ऑस्ट्रिया, एक जागा आहे, ही ऑस्ट्रियाची कॅपिटल आहे। ठीक आहे, तर म्हणजे शॉर्ट टाईमसाठी, काही काळासाठी कुठे राहणे, याला एक शब्द आहे इंग्लिशमध्ये, तर तो शब्द आहे सोजोन, SOJOURN। तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी। ठीक आहे, सोजोन म्हणजे स्टे फॉर अ शॉर्ट टाईम। ठीक आहे, आता ऑप्शन्सचाही आपण अर्थ बघून घेऊयात। तर पहिला ऑप्शन होता आपला पेरोरेशन।
आता पेरोरेशन म्हणजे कन्क्लुडिंग पार्ट ऑफ अ स्पीच टिपिकली इंटेंडेड टू इन्स्पायर. म्हणजे कुठलंही भाषण असतं तर ते जो आखरीचा जो भाग असतो, जो व्यक्ती कन्क्ल्यूड करतो किंवा पूर्ण समरी असते त्याला म्हणतात पेरोरेशन. म्हणजे कन्क्लुडिंग पार्ट ऑफ द स्पीच, कोणत्याही भाषणाचा काय कन्क्लुडिंग पार्ट. आणि मला सांगा मित्रांनो की कन्क्लुडिंग पार्ट म्हणजे पेरोरेशन, ठीक आहे. आणि जो इंट्रोडक्टरी पार्ट असतो त्याला म्हणतात एक्झोडियम. हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. एक्झोडियम म्हणजे इंट्रोडक्शन. हे एक्झाममध्ये येऊ शकतं, ठीक आहे. एक्झोडियम म्हणजे इंट्रोडक्शन आणि पेरोरेशन म्हणजे कन्क्ल्युजन, ठीक आहे. आता ऑप्शन सी होता आपलं वोएज. आता वोएज म्हणजे अ लॉंग जर्नी इन्व्हॉल्विंग ट्रॅव्हल बाय सी ओर इन स्पेस. हा जो वोएज हा वर्ड आहे आपण हिस्ट्रीमध्ये खूपदा बघितलेला आहे की एक लंबा सफर कशाने, एक तर शिप काय म्हणते समुद्री मार्गावरचा खूप मोठा प्रवास, लंबा प्रवास, ठीक आहे, त्याला म्हणतात वोएज. ऑप्शन डी आहे रिकॉनेसेन्स. आता रिकॉनेसेन्स म्हणजे होतं की जे मिलिटरीचं जर आपल्याला मिलिटरीमध्ये कुठेही काय करायचं, मिलिटरीमध्ये कोणतं मिलिटरीवाल्यांना स्टे करायचं आहे किंवा मिलिटरीवाल्यांना तिथे राहायचं आहे, ठीक आहे, किंवा कोणती स्ट्रॅटेजी म्हणजे कोणता प्रयोग करायचा आहे तिथे, तर त्याच्या आधी जे ऑब्झर्वेशन केलं जाते, त्याच्या आधी जे तपासणी केली जाते त्याला म्हणतात रिकॉनेसेन्स. ओके, मिलिटरी ऑब्झर्वेशन ऑफ अ रिजन टू लोकेट अन एनिमी और ॲज सर्टन स्ट्रॅटेजिक फीचर्स. ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आता तिसरा प्रश्न बघूयात. आपला तिसरा प्रश्न आहे, शी ऑलवेज वॉन्ट्स टू बी अ सेंटर ऑफ अट्रॅक्शन इन अ पार्टी. तिला नेहमी पार्टीमध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायचं असते. म्हणजे सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणजे सगळ्या व्यक्तींनी मला प्राधान्य दिलं पाहिजे किंवा सगळ्या व्यक्तींची जी नजर आहे ते फक्त माझ्यावर असली पाहिजे, म्हणजे सेंटर ऑफ अट्रॅक्शन, ठीक आहे. तर सेंट्रल ऑफ अट्रॅक्शन म्हणजे होतो कायनोश्युअर. सेंटर ऑफ अट्रॅक्शनला म्हणतात कायनोश्युअर, ठीक आहे. सो हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की कायनोश्युअर म्हणजे सेंटर ऑफ अट्रॅक्शन. ओके, आता दुसरे जे ऑप्शन्स आहेत त्या व्यतिरिक्त तेही त्याचाही आपण अर्थ बघून घेऊयात. आता फ्रेंझी म्हणजे वाईल्ड फ्रँटिक बिहेवियर. फ्रेंझीमध्ये म्हणजे अचानक झालेला बदल आपल्या स्वभावामध्ये म्हणजे फ्रेंझी. म्हणजे तो आनंदही असू शकतो, तो दुःखही होऊ शकतो, ठीक आहे. म्हणजे अचानक कोणाच्या व्यक्तीला राग आला किंवा अचानक अरे हा आताच तर हसत होता, आता अचानक याला राग कसा आला, ठीक आहे. तर तो त्या स्वभावाला काय म्हणतात फ्रेंझी. डिस्ट म्हणजे अ स्पेसिफिक टाईप ऑफ बिलिव्हर म्हणजे तो व्यक्ती काय करतो, कोणत्याही गोष्टीला मानतो. बिलिव्हर म्हणजे मानणे, कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवतो, डिस्ट. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऐकलं असेल कर्मा बिलिव्हर, असे खूप लोक इंस्टाग्रामवर लिहितात. म्हणजे त्यांना आपल्या कर्मावर काय आहे, विश्वास आहे. म्हणजे डिस्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीवर तो विश्वास ठेवू शकतो, तो देवही असू शकतो, ठीक आहे. आता डिस्ट हा शब्द आलेला आहे, तर एक्झाममध्ये हा शब्दही खूप वेळा येतो, थीस्ट म्हणजे काय होतो की जो व्यक्ती देवावर विश्वास करतो, गॉड बिलिव्हर, ठीक आहे. जो व्यक्ती देवावर विश्वास करतो, आस्तिक मराठीमध्ये सांगायचं झालं तर. त्याच्या एक समानार्थी शब्द आहे ॲथिस्ट. जो व्यक्ती काय करतो, गॉडवर विश्वास ठेवत नाही, ठीक आहे, म्हणजे जो नास्तिक असतो, ठीक आहे. हे दोनही वर्ड एक्झाममध्ये आलेले आहेत, हे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, आपलं ऑप्शन डी आहे इमेरिटस म्हणजे असा व्यक्ती जो रिटायर्ड झाला आहे आपल्या जॉबपासून, पण त्याला कुठे ना कुठे सन्मान आदर मिळतो, ठीक आहे. तर अशा व्यक्तीला म्हणतात इमेरिटस. आता आपला चौथा प्रश्न आहे, आपला नेक्स्ट प्रश्न आहे, द ओव्हरऑल कॉज ऑफ स्लीप वॉकिंग इज नॉट नोन. म्हणजे आतापर्यंत हे लक्षात नाही आलं आहे की लोक जे झोपेत चालतात त्याचं एक कारण अजूनपर्यंत आपल्याला माहीत नाही झालं आहे, असा ह्या वाक्याचा अर्थ आहे. तर असा व्यक्ती जो झोपेत चालतो त्याला काय म्हणतात, ठीक आहे, त्याला म्हणतात सोमनॅम्ब्युलिझम म्हणजे झोपेत चालणे, त्याला म्हणतात सोमनॅम्ब्युलिझम, ठीक आहे. आता सोमनॅम्ब्युलिझम हा शब्द कुठून आला आहे, तर SOMMN सोमनी म्हणजे होतं स्लीप, ठीक आहे. आणि ॲम्ब्युल म्हणजे होतं चालणे, वॉक. अशा जर तुम्ही
शब्दांना असं तोडून तोडून लक्षात ठेवलं तर ते तुमच्या लक्षात हमखास राहील. ठीक आहे. तर सोमनॅम्ब्युलिझम म्हणजे असा व्यक्ती जो झोपेत चालतो. ठीक आहे. आता ऑप्शन्सचेही आपण अर्थ बघून घेऊयात. तर ऑप्शन्सचे अर्थ आहेत फिलिस्टाईन. फिलिस्टाईन हा जो शब्द आहे हा मी माझ्या एका लेक्चरमध्ये घेतला होता वोकॅबच्या. तर फिलिस्टाईन म्हणजे असा व्यक्ती ज्याला कल्चर किंवा आर्ट म्हणजे कला साहित्य यामध्ये रुची नसते, असा व्यक्तीला काय म्हणतात, फिलिस्टाईन. म्हणजे त्याला त्यामध्ये आवड नसते. ओके. आता ऑप्शन सी आहे ओमनीपोटेंट. आता ओमनीपोटेंट आपण थोडं समजून घेऊयात. ओमनीपोटेंट म्हणजे काय होतं. आता आधी ओमनीचा अर्थ बघूयात. ओमनी म्हणजे ऑल, ओमनी म्हणजे संपूर्ण. ठीक आहे. ओमनीपोटेंट हॅविंग अनलिमिटेड पॉवर, एबल टू डू एनिथिंग. ओमनी म्हणजे ऑल, पोटेंट म्हणजे पॉवर. ठीक आहे. आता ओमनीपोटेंट याचा अर्थ असा होतो की असा व्यक्ती ज्याला पॉवर आहे, त्याच्यामध्ये खूप ताकद आहे, तो काहीही करू शकतो. ठीक आहे. ओमनीपोटेंटसारखे अजूनही काही वर्ड्स एक्झाममध्ये येतात, तेही आपण बघून घेऊयात. ठीक आहे. ओमनीपोटेंट नंतर आहे, ह्या स्लाईडवर सांगते मी तुम्हाला. ठीक आहे. ओमनीप्रेझेंट म्हणजे असा व्यक्ती जो काय सगळ्या ठिकाणी प्रेझेंट आहे. प्रेझेंट एव्हरीवेअर. ठीक आहे. म्हणजे सगळीकडे आहे, ओमनीप्रेझेंट. ओके. जसं स्मार्टफोन आहे, ओमनीप्रेझेंट आहे, सगळीकडेच आहे स्मार्टफोन्स. ठीक आहे. आपलं जे आकाश आहे ते ओमनीप्रेझेंट आहे, आभाळ सगळीकडे काय आहे, प्रेझेंट आहे. तर असं याला म्हणतात ओमनीप्रेझेंट. ठीक आहे. ओमनीवर अजून शब्द घेऊयात आपण. ओमनिसियंट. SCIENT. ओमनिशियंट म्हणजे असा व्यक्ती ज्याला प्रत्येक गोष्टीची नॉलेज आहे. ऑल नोईंग म्हणजे त्याला सगळं काही येतं. सिएंट म्हणजे नॉलेज होतं. SCIENT म्हणजे नॉलेज. ठीक आहे. एक अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे ओमनिवोरस. VOROUS. ओमनिवोरस म्हणजे असा व्यक्ती जो म्हणजे सगळ्याच प्रकारचं जेवण करू शकतो. म्हणजे तो व्हेजिटेरियन आहे, नॉन व्हेजिटेरियन, म्हणजे तो सगळंच काही खाऊ शकतो, म्हणजे ओमनिवोरस. ठीक आहे. म्हणजे इटिंग ऑल काइंड्स ऑफ फूड म्हणजे ओमनिवोरस. ठीक आहे. तसं एक कार्निवोरस पण आहे, हर्बिवोरस पण आहे, हे तुम्हाला माहीतच असेल. कार्निवोरस म्हणजे असा जो फक्त नॉनव्हेज खातो आणि हर्बिवोरस म्हणजे असा जो फक्त व्हेज खातो, म्हणजे व्हेजिटेरियन. हेही तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. हेही एक्झाममध्ये आलेले शब्द आहेत मित्रांनो. ठीक आहे. आपण कुठे होतो, आपण होतो ओमनीपोटेंट. ओमनीपोटेंट म्हणजे असा व्यक्ती ज्याच्यामध्ये अनलिमिटेड पॉवर आहे, जो काहीही करू शकतो. ऑप्शन डी काय होतं, सोनोरस. आता सोनोरस म्हणजे डीप अँड स्वीट व्हॉइस. सोनोरस म्हणजे खूप गोड मधुर आवाज. ठीक आहे. आता नेक्स्ट आपला 5वा प्रश्न काय आहे की देअर इज अ स्ट्रॉंग फिलिंग ऑफ हॅपीनेस इन मी आफ्टर विनिंग दिस चॅम्पियनशिप. म्हणजे तो म्हणते की माझ्यामध्ये एक खूप स्ट्रॉंग म्हणजे एक जबरदस्त माझ्यामध्ये काय आली, फिलिंग आली, भावना आली, खुशीची भावना आली माझ्यामध्ये. तर खुशीच्या भावनेला एक शब्द आहे. ठीक आहे. तर तो आहे युफोरिया. ठीक आहे. EU म्हणजे होतं गुड, रूट वर्ड. EU म्हणजे गुड. ठीक आहे. तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. युफोरिया म्हणजे अ स्ट्रॉंग फिलिंग ऑफ हॅपीनेस. ओके. आता नेक्स्ट आपण बघूयात, नेक्स्ट ऑप्शन्सचेही अर्थ बघूयात आपण. आता नेक्स्ट पहिला ऑप्शन होता आपला कॉन्ट्राईट. आता कॉन्ट्राईट म्हणजे फिलिंग व्हेरी सॉरी और गिल्टी फॉर डुईंग समथिंग रॉंग. कॉन्ट्राईट म्हणजे अशी भावना. ठीक आहे. आपण इथे काय आनंदाची भावना बघितली. आनंदाची भावना म्हणजे काय होते, युफोरिया. इक्स्टॅसी म्हणजे आनंदाची भावना. हे सिनॉनिम सांगत आहे मी तुम्हाला. जॉय म्हणजे आनंदाची भावना. चिअरफुलनेस. ठीक आहे. हेही तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ओके. तर कॉन्ट्राईट म्हणजे अशी भावना होते, CONTRIT. कॉन्ट्राईट म्हणजे अशी भावना गिल्टी म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचं खेद वाटत आहे, खंत वाटत आहे, किंवा तुम्हाला त्या गोष्टीचं वाईट वाटत आहे, म्हणजे कॉन्ट्राईट वाटत आहे. वाईट, कॉन्ट्राईट ह्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता, वाईट आणि कॉन्ट्राईट. ठीक आहे. ऑप्शन बी होता आपला डिस्क्रिपेन्सी. डिस्क्रिपेन्सी म्हणजे त्या गोष्टीमध्ये काय आहे,
समानता नाही आहे, मिसमॅच आहे, बदल आहे, ठीक आहे, डिफरन्स आहे, वेगवेगळ्या आहे गोष्टी, ठीक आहे. ऑप्शन सी होता आपलं इरुडाईट. इरुडाईट म्हणजे हॅविंग ग्रेट नॉलेज फ्रॉम बुक्स, व्हेरी स्कॉलरली और ब्रेनली. इरुडाईट म्हणजे असा व्यक्ती ज्याला खूप जास्त नॉलेज आहे बुक्समधून, ठीक आहे, तो बुक्स वाचतो. जसं इरुडाईट म्हणजे आपणही म्हणू शकतो, आपण स्वतःलाही इरुडाईट म्हणू शकतो, कारण आपल्याला काय आहे, बुक्समधलं ग्रेट नॉलेज आहे, आपण ज्या विषयाबद्दल आता अभ्यास करत आहोत, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूयात. आपला पुढचा प्रश्न आहे, आय डोंट नो हाऊ टू टीच हिम टू स्पेंड हिज मनी केअरफुली. मला नाही समजत आहे की मी त्याला कसं सांगू की जे तुझा पैसा आहे ते तू काय जपून वापरायला हवा. तर अशा व्यक्तीला काय म्हणतात जो पैसा जपून वापरतो, ठीक आहे. ह्या अंडरलाईन वर्डच्या व्यतिरिक्त काय येऊ शकतो, तर याचं उत्तर आहे इकॉनॉमिकल. इकॉनॉमिकल म्हणजे असा व्यक्ती जो आपला पैसा जपून वापरतो, ठीक आहे. सो हे तुम्ही इकॉनॉमीवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, इकॉनॉमीवरून की इकॉनॉमिकलचा अर्थ असा होतो की तो व्यक्ती आपला पैसा जो आहे तो जपून वापरतो. ऑप्शन्सचेही अर्थ बघून घेऊयात. बुरिश म्हणजे रूड, इल मॅनर्ड, अनसिव्हिलाइज. बुरिश म्हणजे असा व्यक्ती जो रूड आहे, जो चांगल्याने वागत नाही. इल मॅनर्ड, त्याची वागणूक चांगली नाही आहे म्हणजे बुरिश. कॉग्नेट, कॉग्नेट म्हणजे रिलेटेड इन ओरिजिन, सिमिलर म्हणजे सारखं किंवा जे कुठून सुरुवात झालेली आहे म्हणजे कॉग्नेट. सोजोन आपण आताच बघितलं, सोजोन म्हणजे खूप छोट्या ड्युरेशनसाठी, खूप छोट्या काळासाठी कुठेतरी आपण काय करतो, जातो. सोजोन आपण आपल्या मामाचं घरही समजू शकतो, आपण काही काळासाठी तिथे जातो, ठीक आहे. किंवा कुठे आपण वेकेशनवर गेलो सुट्टीमध्ये फिरायला, तर त्याला पण आपण सोजोन म्हणू शकतो. तुम्ही तुमच्या जे डेली लाईफ आहे, दैनंदिन जीवनात, ते तुम्ही जे शब्द आहे त्याला जर कनेक्ट केलं तर ते तुम्ही सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या दिमागात ठेवू शकता. ओके. आता 7वा प्रश्न आहे, कीप युअर स्पीच ब्रीफ, यू आर युझिंग मोर वर्ड्स दॅन आर नेसेसरी. म्हणजे तुला तुझं जे भाषण आहे ते तुला थोडं कमी शब्दात बोलायला पाहिजे, कारण तू जे शब्द आहेत ते शब्द जे गरजेचे शब्द आहेत त्या गरजेच्या शब्दांच्या व्यतिरिक्त अजून शब्द वापरतो, म्हणजे जे कामाचेही नाही आहे, ठीक आहे. म्हणजे युझिंग मोर वर्ड्स दॅन आर नेसेसरी. ओके, म्हणजे कामाव्यतिरिक्त शब्द वापरणे, याला एक वर्ड आहे सबस्टिट्यूशनमध्ये, त्याला म्हणतात वर्बोज, ठीक आहे. वर्बोज म्हणजे खूप बोलणे, ठीक आहे, खूप बोलणे. ओके. आता ऑप्शन्सचेही अर्थ बघून घेऊयात आपण. आता ऑप्शन्सचे अर्थ आहेत परवर्शन. आता ऑप्शन बी, परवर्शन म्हणजे होतं रॉंग और इमोरल बिहेवियर, ठीक आहे. परवर्शन म्हणजे त्याचा स्वभाव चांगला नाही आहे, त्याचं वागणूक चांगलं नाही आहे, म्हणजे परवर्शन. जक्स्टापोज, जक्स्टापोजही हा खूप इम्पॉर्टंट आहे. जक्स्टापोज एक्झाममध्ये आलेला आहे. जक्स्टापोज म्हणजे असे दोन साईडला बाजूबाजूला कोणत्याही वस्तू ठेवल्या आहे, म्हणजे ह्या वस्तू कशा ठेवल्या आहे, जक्स्टापोज. टू प्लेस थिंग साईड बाय साईड फॉर कम्पॅरिझन. जेव्हा आपण मोबाईल घ्यायला जातो तेव्हा काय, तो जो शॉपवाला आहे तो आपल्या साईडला 2-3 फोन ठेवतो की तुम्ही त्यामधून सिलेक्ट करा, कम्पेअर करा की ह्या फोनमधून कोणता फोन चांगला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. जक्स्टापोज म्हणजे दोन वस्तूंना कम्पेअर करण्यासाठी आजूबाजूला ठेवले जाणे. स्मोथर, ठीक आहे मित्रांनो. स्मोथर आणि स्मूथर एका ओचीच कमी आहे बरं, हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. स्मूथर म्हणजे होतं स्मूथ आहे, ते मऊ आहे, ठीक आहे. आणि स्मोथर म्हणजे सफोकेट होणे, म्हणजे आपला श्वास, दम घुटणे किंवा कवर कम्प्लिटली, ठीक आहे. दम घुटणे किंवा पूर्णपणे कंप्लीट होणे. ओके. आता पुढचा प्रश्न आहे आपला, द ऑफिसर इन्फॉर्म द शोल्जर अबाउट अ प्लेस फॉर स्टोरेज ऑफ आर्म्स अँड अम्युनिशन. ऑफिसरनी सोल्जरला सांगितलं, कशाबद्दल सांगितलं की अशा जागेबद्दल सांगितलं जिथे काय ठेवलं जातं, आर्म्स अँड अम्युनिशन, शस्त्र ठेवलेले जातात, ठीक आहे. तर अशा जागेला काय म्हणतात, ज्या जागेत शस्त्र ठेवलेले जातात, तर त्याला म्हणतात आर्सेनल, ठीक आहे. आर्सेनल. मोस्टली आर्मीचे जे काय म्हणतात शस्त्र ठेवलेले जातात त्याला म्हणतात आर्सेनल. AR अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. AR आणि AR, आर्मी आणि आर्सेनल म्हणजे अशी जागा जिथे शस्त्र ठेवलेले असतात, ठीक आहे. ऑप्शन्सचेही अर्थ बघूयात आपण. आता ऑप्शन बी होता आपला हँगर. आता हँगर म्हणजे अ बिल्डिंग वेअर एअरक्राफ्ट आर स्टोर्ड,
म्हणजे अशी बिल्डिंग जिथे एरोप्लेन्स किंवा एरोप्लेनच्या संबंधित वस्तू ठेवलेल्या जातात त्याला म्हणतात हँगर. ठीक आहे मित्रांनो, अजून एक शब्द आहे हार्बर. हार्बर म्हणजे अशी जागा जिथे शिप ठेवलेले असतात आणि हँगर म्हणजे अशी बिल्डिंग जिथे एरोप्लेन ठेवलेले असतात. ठीक आहे. वोएज म्हणजे आताच आपण बघितलं, वोएज म्हणजे एक मोठी यात्रा समुद्र किंवा आकाशाद्वारे. केनल म्हणजे अ शेल्टर फॉर डॉग्स, जिथे डॉग्सला ठेवलं जाते त्याला म्हणतात केनल. जिथे हॉर्सला ठेवलं जाते त्याला म्हणतात स्टेबल. ठीक आहे, हेही एक्झाममध्ये आलेलं आहे. आता 9वा प्रश्न बघूयात. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, इथेही आपल्याला काय करायचं आहे, या जो प्रश्नाव्यतिरिक्त आपल्याला एक वन वर्ड सबस्टिट्यूशन शोधायचं आहे. लॉस ऑफ कंप्लीट होप. आता जर लॉस ऑफ म्हणजे काहीच आशा नाही दिसत आहे, काहीच आशा नाही देत आहे, सगळं हारलेलं आहे, त्याला म्हणतात डेस्पॉन्डन्सी. ठीक आहे, डेस्पॉन्डन्सी म्हणजे लॉस ऑफ कंप्लीट होप, म्हणजे कुठेही आशेची किरण दिसत नाही आहे, मी आता हरलेलो आहे. ठीक आहे, तर डेस्पॉन्डन्सी म्हणजे अ फिलिंग ऑफ कंप्लीट लॉस ऑफ होप अँड कॉन्फिडन्स. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे डेस्पॉन्डन्सी. आता पहिला जो ऑप्शन होता आपला, ऑप्शन्सचेही अर्थ बघूयात आपण. न्यूरोटिक म्हणजे रिलेटिंग टू अँझायटी और मेंटल नर्वसनेस. न्यूरो म्हणजे ब्रेन. ठीक आहे, आता ब्रेन होतं तर ब्रेनच्याच रिलेटेड असेल काहीतरी. ठीक आहे, न्यूरो म्हणजे ब्रेन आणि न्यूरोटिक म्हणजे मेंटल नर्वसनेस, म्हणजे खूप चिंता वाटत आहे बा, हा व्यक्ती खूप न्यूरोटिक आहे, याला खूप चिंता असते, हा अति चिंता करते, याला एन्झायटी होते, याला टेन्शन येते, म्हणजे असा व्यक्ती जो न्यूरोटिक आहे. आणि असा डॉक्टर, ब्रेनचा डॉक्टर, त्याला म्हणतात न्यूरोलॉजिस्ट. ओके, हेही लक्षात ठेवायला, हेही आलेलं आहे एक्झाममध्ये. ठीक आहे, ऑप्शन सी आहे मेटामॉर्फिझम. आता मेटामॉर्फिझम म्हणजे अ प्रोसेस ऑफ चेंजिंग इन फॉर्म. मेटामॉर्फिझम म्हणजे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाणे. ठीक आहे, मी याला जर एक्सप्लेन केलं, मला सांगा, जेव्हा आपण पाणी घेतो, पाण्याला जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा ते पाण्याच्या फॉर्ममध्ये राहतं. ग्लास आहे, हे ग्लास ऑफ वॉटर, हे पाणी आहे. ठीक आहे, हे लिक्विडमध्ये होता, आणि जेव्हा आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा हे असं क्यूब फॉर्ममध्ये बनतो, तो एक सॉलिड फॉर्ममध्ये बनतो. ठीक आहे, तर हे जे पाणी आहे, जे लिक्विड फॉर्ममधून सॉलिड फॉर्ममध्ये काय झालं, चेंज झालं, तर ह्याच प्रोसेसला काय म्हणतात, मेटामॉर्फिझम. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ऑप्शन डी आहे इंडिग्नंट. आता इंडिग्नंट म्हणजे फिलिंग अँगर और अनॉयन्स ड्यू टू अनफेअर ट्रीटमेंट. म्हणजे आपल्याला राग येतो आहे किंवा त्या गोष्टीचं सहन नाही होत आहे. कशामुळे? कारण आपल्याला तो व्यक्ती चांगल्याने आपल्यासोबत बिहेवियर नाही करत आहे किंवा वागणूक नाही आहे त्याची, त्याला म्हणतात इंडिग्नंट. ठीक आहे, आता आपला नेक्स्ट प्रश्न बघूयात. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, माय इन्फ्रास्ट्रक्चर मीटिंग वॉज अ कम्प्लीट फेल्युअर. माझी जे इन्फ्रास्ट्रक्चरची मीटिंग जे होती ते काय होती, कम्प्लीट फेल्युअर होती, म्हणजे ते सक्सेसफुल नाही झाली, ते माझ्यासाठी एक हार होती. ठीक आहे, माझ्यासाठी ते हार होती. तर त्याचा ऑप्शन आहे फियास्को. कम्प्लीट फेल्युअर म्हणजे फियास्को. ठीक आहे, म्हणजे मी आता हरलेलो आहे, फेल झालेलो आहे. ओके, ऑप्शन्स बघूयात आपण. ऑप्शन्सचे अर्थ, फियास्को म्हणजे अ टोटल अँड ह्युमिलिएटिंग फेल्युअर. ओके, ऑप्शन बी आहे आपलं फोर्जरी म्हणजे द क्राईम ऑफ मेकिंग फेक डॉक्युमेंट्स. फोर्जरी, फ्रॉडवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, फोर्जरी म्हणजे असं की डॉक्युमेंट्स फेक दिलेले आहेत कुठेही. ठीक आहे, तशा क्राईमला म्हणतात फोर्जरी. ठीक आहे, ऑप्शन सी आहे फ्ल्यूक म्हणजे समथिंग दॅट हॅपन्स बाय चान्स और लक. ठीक आहे, म्हणजे कोणतीही गोष्ट जी आपल्या नशिबाने झालेली आहे म्हणजे फ्ल्यूक. ठीक आहे, लक आणि फ्ल्यूक असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, LU. ठीक आहे, सो फ्ल्यूक म्हणजे जे आपल्या नशिबाने होतं. ऑप्शन डी आहे फेटल म्हणजे मरणं किंवा खूप जास्त सिरियस नुकसान झालेलं आहे म्हणजे फेटल म्हणजे मृत्यू, कॉझिंग डेथ. असं वर्ड ऐकलं असेल, कॅन्सर कॉझिंग डेथ म्हणजे कॅन्सरमुळे मरण होतं, तर कॅन्सर इज फॅटल म्हणजे कॅन्सरमुळे काय होतं, मृत्यू होऊ शकतो व्यक्तीचा. ठीक आहे, आपला नेक्स्ट प्रश्न आहे फिअर ऑफ विमेन. ओके, म्हणजे बाईची भीती वाटणे. आता बाईची भीती वाटणे त्याला एक शब्द आहे गायनोफोबिया. ओके, फोबिया म्हणजे भीती. ओके,
आणि गायनो म्हणजे विमेन. ठीक आहे. जसं डॉक्टर ऑफ लेडीज, लेडीजच्या डॉक्टरला काय म्हणतात? गायनेकोलॉजिस्ट. ठीक आहे. गायनो म्हणजे विमेन आणि कोलॉजिस्ट म्हणजे स्पेशालिस्ट. ठीक आहे. आता फोबियावर आपण बघितलेलंच आहे. एक प्रश्न, एक वर्ड आहे जो नेहमी एक्झाममध्ये येतो, तो आहे क्लॉस्ट्रोफोबिया. हा एक्झाममध्ये आलेला वर्ड आहे. क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे बंद जागेची भीती. क्लोज आणि क्लॉस्ट्रो असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे असा व्यक्ती ज्याला बंद रूममध्ये भीती वाटते, बंद लिफ्टमध्ये भीती वाटते किंवा त्याला एकटं राहायला भीती वाटते, तशा भीतीला काय म्हणतात? क्लॉस्ट्रोफोबिया. पाण्याची भीती हायड्रोफोबिया म्हणजे हायड्रो म्हणजे वॉटर, फोबिया म्हणजे पाण्याची भीती. ठीक आहे. ऑप्शन्सचेही अर्थ बघून घेऊयात आपण. ऑप्शन्सचे अर्थ आहे हेलिओफोबिया. आता हेलिओ म्हणजे होतं सन. ठीक आहे. हेलिओ म्हणजे सन, म्हणजे सनलाईटची भीती वाटते, सूर्यकिरणाची भीती म्हणजे हेलिओफोबिया. फिलो म्हणजे प्रेम. ठीक आहे. फिलो म्हणजे प्रेम, असा व्यक्ती ज्याला प्रेमाची भीती वाटते किंवा त्याला इमोशनल अटॅचमेंट नाही करायची आहे कोणत्या व्यक्तीसोबत. ठीक आहे, त्याला म्हणतात फिलोफोबिया. गॅमो म्हणजे लग्न, म्हणजे असा व्यक्ती ज्याला लग्नाची भीती वाटते, लग्न करण्याची भीती वाटते. ठीक आहे. आता आपला प्रश्न आहे, 12वा प्रश्न आहे, ॲनिमल्स लिव्हिंग बोथ ऑन लँड अँड इन वॉटर आर स्मॉल वर्टिब्रेट्स दॅट नीड वॉटर ऑर अ मॉइस्ट इन्व्हायरमेंट टू सर्वाईव्ह. म्हणजे असे प्राणी जे पाण्यातही राहतात आणि जमिनीवर राहतात, काय ते एक स्मॉल वर्टिब्रेट्स आहेत. त्यांना काय पाहिजे आहे? पाणी आणि एक काय म्हणू शकतो, मॉइस्ट इन्व्हायरमेंट. कशासाठी? जगण्यासाठी. मॉइस्ट म्हणजे थोडं काय म्हणू शकतो, पाणी पण आहे, पाणी दमट वातावरण पाहिजे आहे, दमट. ठीक आहे. कशासाठी? जगण्यासाठी. तर या सेंटेन्समध्ये आहे की असे ॲनिमल्स जे पाण्यातही राहतात आणि कुठे राहतात? जमिनीवरही राहतात, तर त्याला काय म्हणतात? ठीक आहे, तर त्याला म्हणतात ॲम्फिबियन्स. ठीक आहे. म्हणजे असे ॲनिमल्स जे लँडवरही असतात आणि पाण्यातही असतात. ठीक आहे, त्याला म्हणतात ॲम्फिबियन्स. त्याचे ऑप्शन्सचेही अर्थ बघून घेऊयात आपण. कॅनिबल्स म्हणजे लिव्हिंग बिंग्स दॅट ईट मेंबर्स ऑफ देअर ओन स्पीसीज. कॅनिबल्स म्हणजे असे ॲनिमल्स असतात जे काय करतात? आपल्याच स्पीसीजला खातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल असे आहेत बरं प्राणी, जसे फिश आहे. फिशला जेव्हा असं कधी कधी होतं की जे मच्छी आहे ते कधी मच्छीलाच खाऊन घेते. फ्रॉग आहे, जे मोठे फ्रॉग्स आहेत, मेंढक आहेत, ते काय छोट्या फ्रॉग्सला खातात. ठीक आहे. तर अशा प्राण्यांना काय म्हणतात? कॅनिबल्स. कॅकोफोनीज म्हणजे कर्कश आवाज, अनप्लेझंट साऊंड. कॅको म्हणजे अनप्लेझंट, बॅड. ठीक आहे. आणि फोनी म्हणजे फोनीज म्हणजे आवाज, साऊंड. ठीक आहे. नॉक्चुर्नल्स. आता नॉक्चुर्नल्स म्हणजे असे ॲनिमल्स जे रात्री ॲक्टिव्ह असतात. NOCT, नॉक्ट म्हणजे नाईट, रात्र. ठीक आहे. नॉक्चुर्नल म्हणजे असे प्राणी जे रात्रीच्या वेळेस ॲक्टिव्ह असतात. रात्रीच्या वेळेस कोणता प्राणी नेहमी ॲक्टिव्ह असतो? बॅट, काईट. चामगादर म्हणतात, बॅट, काईट. ठीक आहे. तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. ओके. सो मित्रांनो, आजचा सेशन आपला इथे संपलेला आहे. हा मी तुम्हाला एक होमवर्क म्हणून एक प्रश्न देत आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. तर आपला प्रश्न आहे, होमवर्क प्रश्न असा आहे की वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग्स, म्हणजे असा व्यक्ती जो नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी बघतो. ठीक आहे. अशा व्यक्तीला काय म्हणतात? तर ऑप्शन ए आहे मिमिक, ऑप्शन बी आहे पेसिमिस्ट, ऑप्शन सी आहे ऑप्टिमिस्ट आणि ऑप्शन डी आहे एथिस्ट. ठीक आहे. तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला जो आमच्या आजच्या लेक्चरचा PDF, ठीक आहे, प्लस त्यामध्ये मी ॲड करणार आहे जे प्रश्न विचारले गेलेले आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट वन वर्ड सबस्टिट्यूशन, तेही मी ॲड करणार आहे. तर तो PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल.
तर तुम्ही हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि मित्रांनो, मला आशा आहे की तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशनवर प्रश्न शिकले आहे आणि तुम्हाला आजचा लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. सो थँक यू सो मच. कीप लर्निंग, कीप गोईंग.